सध्या दिवाळीचा दिवस आहेत आणि अशात फटाके अनेक जण उडवत असतात। मात्र तुम्ही सुद्धा जर फटाके उडवत असाल तर तुम्ही सुद्धा ही बातमी बघा आणि तुमच्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा ही बातमी दाखवून सावध करा। कारण पुण्यामध्ये फटाके उडवताना एक धक्कादायक घटना घडली आहे। गॅलरीमध्ये रॅकेट पडलं आणि त्यामुळे आग लागून सदनिकेमध्ये पडदा पेटल्याची ही घटना घडलेली आहे। पुण्यामध्ये गॅलरीमध्ये रॉकेट पडलं आणि पडदा पेटला, ज्यामुळे सदनिकेमध्ये आग लागली। ही दृश्य आपण त्याची पाहतोय। पुण्यात फटाके उडवताना रॉकेट उडवलं गेलं आणि ते एका घरात शिरलं, ज्यामुळे थेट घराचा पडदा पेटला आणि आग लागली। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। बालाजी, काय नेमकं घडलं होतं ह्या घटनेच्या वेळेला आणि आत्ताची तिथली काय परिस्थिती आहे? रात्री 10ची घटना आहे। फुरसंगी परिसरामध्ये जी एक इमारत आहे त्या इमारतीमध्ये ही आगीची घटना घडलेली आहे। रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस आता आपल्याला माहिती आहे दिवाळी सुरू आहे आणि अनेक जण फटाके वाजवत असतात। प्रशासनाकडून फटाके वाजवताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। मात्र काल रात्री या फुरसंगी परिसरामध्ये हे रॅकेट उडवण्यात आलं आणि हे रॅकेट जे आहे ते या बिल्डिंगच्या 10व्या मजल्याच्या गॅलरीत पडलं आणि त्या गॅलरीतल्या पडद्याला आग लागून घरामध्ये मोठे आगीमध्ये या सगळ्या घरातल्या साहित्याचं नुकसान झालेलं आहे। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही। मात्र अशा प्रकारे फटाके वाजवताना सर्वांनीच काळजी घ्यावी। फटाके वाजवताना आनंद उत्सव साजरा करताना यातून कुठली दुर्घटना घडू नये असं आवाहन सातत्याने प्रशासनाकडून करण्यात येते आणि त्यासाठी प्रयत्न सुद्धा करण्यात येत आहेत। मात्र रात्रीची सगळी दुर्दैवी घटना आपल्याला पाहायला मिळते। अग्निशामक दलाने वेळेत ही सगळी आग आटोक्यात आणली आणि कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात यामध्ये साहित्य जळून खाक झाल्याची माहिती देण्यात आली। बालाजी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी। पुढारी न्यूजच्या सगळ्या परिवाराकडून आम्ही सुद्धा आवाहन करतोय की फटाके जर दिवाळीच्या निमित्तानं फोडत असाल तर कृपया काळजी घ्या।